लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 17वा हप्ता म्हणजेच कोणता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे आणि त्याचबरोबर त्याची तारीख काय असणार आहे. नोव्हेंबर महिना आता संपलाय बघा आणि आता डिसेंबर महिना चालू होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो कधी हप्ता भेटणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोठा दिलासा पण या ठिकाणी भेटलेला आहे. आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी काय बोलले ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लाडक्या ताईंनो बघा निवडणुका जवळ आल्यात, हीच आपली संधी असणार आहे सरकारकडून आपल्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण एक दोन गोष्टी पूर्ण करून घेतात. ई-केवायसी अपडेट जी होती, मुदतवाढ होती, ती अपडेट आपण वाढून घेतलेली आणि दुसरी म्हणजे ज्यांना वडील नाही आहेत, पती नाही, त्यांना या ठिकाणी ऑप्शन पण त्यांनी दिलेला आहे, स्वतः सरकारने बोललेलं आहे. या दोन गोष्टी पूर्ण झाल्यात. पण आपली तिसरी अजून एक मागणी असेल ती म्हणजे 2100 रुपये हप्ता वाटप कधी होणार आहे. बघा लाडकी जण 1 वर्ष आता पूर्ण झालंय, सरकार येऊन 1 वर्ष पूर्ण झालंय, मग 2100 रुपये कधी भेटणार हे सरकारला आपल्याला विचारावं लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविका ताई काय करत आहेत, यांचे डॉक्युमेंट्सच घेत नाहीयेत. अशा भरपूर साऱ्या आता कमेंट्स केल्या, तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. तुमचा पण हा प्रॉब्लेम येत आहे का? बऱ्याच लाडक्याताईंची ई-केवायसी करताना चुका झाल्यात. बऱ्याच लाडक्याताईंनी पती नाहीत, वडील नाहीत, त्यांचे दुसरं आधार कार्ड टाकलंय, त्या लाडक्याताई भेटत आहेत अंगणवाडी सेविकांना. परत अशा लाडक्याताई आहेत की त्यांना डॉक्युमेंट जोडायचे, तर त्या लाडक्याताई आता अंगणवाडी सेविका या ठिकाणी वेगवेगळे उत्तर दिलेत. हे उत्तरं पण तुम्हाला मी दाखवणार कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला पण काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आहे आणि अंगणवाडी सेविका तुम्हाला गेल्यानंतर काय बोलतात कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बघा दिलासा काय भेटलेला आहे, मोठा दिलासा काय असणार ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि 17वा हप्ता वाटप बघा डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, जास्तीत जास्त दुसरा आठवडा पकडून चला, तुम्हाला भेटणार आहे, काळजी करायची गरज नाही. पण या ठिकाणी आपण सरकारकडे एक मागणी करतोय, 17वा आणि 18वा हप्ता एकत्र भेटला पाहिजे. बघा लाडक्यातून व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा, खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. चला काय नेमका दिलासा आहे तुम्हाला ते अगोदर मी दाखवणार आहे. तर बघा लोकशाहीची ही बातमी तुमच्या समोर दिसते, सर्वांना दिसते बघा, लोकशाहीची ही मोठी बातमी तुमच्या समोर आली आहे. ताज्या बातम्यामध्ये लाडकी बहीण योजना, बहिणींसाठी दिलासा, योजनेबाबत आदिती तटकरेंनी दिला मोठा संकेत. बघा एक चांगल्या स्वरूपाची बातमी समोर आली, काळजी करायची गरज नाही. बऱ्याच ठिकाणी न्यूज व्हायरल होत आहेत की बाबा 52 लाख लाडक्याताई या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत, एवढ्या लाडक्याताई अपात्र ठरणार आहेत. आता हे सगळीकडे पसरतंय, त्याला कोणता बेस आहे हे न्यूजवाल्या चॅनलवर पण आलेलं आहे, टीव्ही चॅनलवर पण आलेलं आहे. आणि बऱ्या आता स्वतः आदिती तटकरे मॅडम काय म्हणत आहेत की आम्ही 52 लाख आतापर्यंत अपात्र ठरलेले नाहीयेत. ह्या आदिती तटकरे मॅडम म्हणतात, म्हणजे महिला व बाल विकास मंत्री म्हणतात की 52 लाख अजून आकडा पोहोचलेला नाहीये. आणि टीव्ही चॅनलवर म्हणतात की 52 किंवा न्यूजपेपरमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आलंय की 52 लाख लाडक्याताई अपात्र ठरणार आहेत किंवा ठरतील, असं स्वरूपात चालू आहे. पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं आदिती तटकरे मॅडमनी की असं काही झालेलं नाहीये, कोणत्याच अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. 52 लाख लाडक्याताई अपात्र ठरलेल्या नाहीयेत, पण त्याच्या लिस्ट पण समोर आले नाहीत. ही पण गोष्ट लक्षात ठेवा लाडक्याताईंनो की कोणत्या लाडक्याताई येत आहेत, किती लाडक्याताईंना पैसे भेटत आहेत, याच्या पण लिस्ट सरकारने टाकायला पाहिजेत की बाबा ठीक आहे 2,52,00,000 म्हणतात, परत 2,35,00,000 म्हणतात, त्याच्या पण लिस्ट सरकारने पुढे द्यायला पाहिजेत. ही आपण सरकारकडे मागणी करत आहोत. चला बघूया लोकशाहीची ही बातमी आहे, काय नेमका दिलासा काय तुम्हाला भेटलाय ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माध्यमातून अशी माहिती आली होती की केवायसीच्या छाननीत 52 लाख महिलांना अपात्र ठरवलं गेलं आहे. पण मंत्री आदिती तटकरे यांनी या बाबतीचा खंडन केलं आहे आणि त्या म्हणाल्या या बातम्या निराधार आहेत. योजनेतील पारदर्शकतेसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये असं काही झालेलं नाही, 52 लाख वगैरे काही लाडक्याताई अपात्र ठरले नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. ठीक आहे, त्यांनी ते सांगितलंय, काही काळजी करायची गरज नाहीये. आता महत्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या लाडक्याताईंनो की ही जी ई-केवायसी चालू आहे, तर ई-केवायसी तुमची कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे, पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या लाडक्याताईंनी ई-केवायसी केली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आणि बघा लाडक्याताईंनो पहिली स्टेप जर तुमची कंप्लीट झाली असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करणं हे अनिवार्य आहे. जर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट नाही केले, वर तुमचा रिपोर्ट नाही केला, महिला व बाल विकास विभाग प्रत्येक जिल्ह्यातला असतो विभाग, त्या विभागमध्ये तुमच्या याद्या जर अपडेट नाही झाल्या तर तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत. त्याच्यामुळे ज्या लाडक्याताईंनी अजून पहिली स्टेप दुसरी स्टेप कंप्लीट केली नसेल, लवकरात लवकर करून घ्या. कारण की बघा लाडक्याताईंनो हे काय होणार आहे बघा, राज्य सरकारने गरीब कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. बघा काय काय दिलेसे भेटले तुम्हाला हे दाखवत आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत ज्यांच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे, तर एक छोटा लाडक्याताईंनो प्रश्न विचारतोय, तुमच्या घरातल्या पूर्ण घराचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का?
जर 2.5 लाखापेक्षा जर तुमच्या घरातल्या सगळ्यांचं, तुम्ही आता म्हणत असाल की सर माझ्या पतीचंच फक्त, माझं नाही, असं नाही, सगळ्यांचं मिळून जे जे तुमच्या घरात कुटुंबात किंवा तुमचा आता मुलगा असेल, तो कुठेतरी कामाला असेल, त्याचं पण उत्पन्न या ठिकाणी गृहीत धरलं जाईल. वडिलाचं पण, मुलाचं पण, घरात जेवढे रेशन कार्डवर ज्यांचे ज्यांचे नाव आहेत त्या सगळ्यांच्या आधार कार्ड बँकेला अपडेट केलं असतं, त्या सगळ्यांचं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी चेक करायचं. 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार नसता, तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली. त्यांना ज्यांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, बघा ज्याला 1,500 रुपये मिळतात त्याला पण काळजी करू नका, तुम्हाला ते भेटत राहणार आहे. या योजनेला विधानसभा निवडणुकी माहितीला मोठा फायदा झालेला होता. बघा आधीच पण ते सगळे आपण बघितलंय. आणि 2100 रुपये हप्ता कधी भेटणार हे पण सरकारने या ठिकाणी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आता बघा महत्वाची लाडक्या एक महत्वाची तुम्हाला गोष्ट दाखवतोय. बऱ्याच लाडक्या कमेंट्स केलेल्या आहेत. तुम्ही पण तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत की अंगणवाडी सेविका यांच्याबद्दलच्या कमेंट्स तुम्हाला आता वाटून दाखवता येईल. लाडक्या बघा, अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घेत नाही, ते सांगत आहेत की आम्हाला वरून अजून ऑर्डर आली नाही, आजच मी अंगणवाडीमध्ये गेलेले आहे. तर या ठिकाणी पहिली स्टेप त्यांनी कंप्लीट करून घेतली. पण लाडक्याताई म्हणत आहेत की आम्हाला अंगणवाडी सेविका मदत करत नाहीयेत किंवा त्या म्हणत आहेत की आम्हाला वरूनच अजून ऑर्डर आलेले नाहीयेत. बघा पहिली कमेंट्स तुम्हाला मी दाखवली. असं कोणाकोणाच्या सोबत झाले कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्या ज्या लाडक्याताईंना प्रॉब्लेम येत आहे EKYCचे, पटपट सगळ्यांनी अंगणवाडी सेविकांना एकदा भेटायचं, तुमच्या जवळच्या भेटायचे आणि त्या काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. नंतर बघा पहिली स्टेप कंप्लीट केली आहे सर, अंगणवाडी सेविका मदत करत नाहीत. बघा ये दीदीने बोला है, शेख दीदी ने बोला है कि सर आंगनवाड़ी सेविका के पास मैं गई थी पर वो क्या कर रही है, सेविका मदद नहीं कर रही है, हेल्प नहीं कर रही है. तो दीदी कोई टेंशन मत लो, मैं इसके बारे में आपको बताऊंगा, टेंशन मत लो. आपको कोई हेल्प नहीं कर रहा, आंगनवाड़ी सेविका मदद नहीं कर रही है, टेंशन मत लो. मैं डायरेक्ट अपने मुंबई के बड़े साहब से बात करने वाला हूँ. उनसे कल भी बात की थी मैंने, आज फिर से उनसे बात करके ये सब उनको बताने वाला हूँ. इसलिए आप टेंशन मत लो, कल आपको उसको अपडेट में दूंगा. दादा अंगणवाडी सेविका काम करतील, त्यांचा भत्ता सरकारला द्यायला सांगा, पैसे लोक खातील आणि टोले अंगणवाडी ताई घेतील का. यस, हा पण एक तुम्हाला मी मागे पण बोललो होतो. अंगणवाडी सेविका आपल्या सगळ्यांच्या ताईच आहेत, त्या काही कुठल्या नवीन कुणी नाही आहेत, आपल्यासारख्याच त्या ताई आहेत. त्यांना जर वरून भत्तेच नाही भेटले किंवा त्यांचा कामाचा मोबदलाच नाही भेटला, त्यांना ऑलरेडी मतदानाचे वगैरे कामं लावून टाकले त्यांच्या मागे, आणि हे जर अजून कामं लावले आणि ह्यांना जर पैसेच नाही भेटले अंगणवाडी सेविकांना, तर त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम होतात. जसं मागच्या वेळेस बघितलं असेल की प्रत्येक फॉर्म भरायला त्यांना काहीतरी 50 रुपये ठरवून दिलं सरकारने, पण ते पैसेच त्यांना सरकारने लवकर दिले नाही. त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी मोर्चे पण काढले होते, आंदोलन पण केले होते. तर आता सरकारने परत हे काम त्यांच्या मागे लावलेत. तर सरकारने पण अंगणवाडी सेविकांचे काय मुद्दे ते पण या ठिकाणी गृहीत धरले पाहिजेत. तर लाडके बघा, 16वा हप्ता भेटला मला, रायगड जिल्ह्यातून बोलत आहे. ओके दादा, अंगणवाडी सेविका म्हणत आम्हाला अजून सरकारकडून माहिती दिलेली नाहीये. ओके, सरकारकडून अजून माहिती भेटली नाही असं म्हणत आहेत. बरं ठीक आहे, हे मला पण असं सांगितलं आहे, आम्हाला अजून ही ऑर्डर आलेली नाहीये, डॉक्युमेंट्स वगैरे काय करायचे. बघा आता जवळजवळ GR येऊन म्हणजे आता 10 दिवस कंप्लीट झालेत. 18 तारखेला GR आलता, 18 पासून बघा आज 28 तारीख आहे, 10 दिवस कंप्लीट झालेत. पण तरी पण सरकारने अजून सांगितलंच नाही. GR तर काढून टाकलाय, पण सरकारने अजून काही त्यांच्या मीटिंग्स घ्यायला पाहिजे. त्यांच्या जे जिल्ह्याचे जे महिला व बाल विकास विभाग अधिकारी त्यांना सांगायला पाहिजे, त्यांनी खाली परत सांगायला पाहिजे. हे सगळं होत नाहीये आणि बऱ्याच अंगणवाडी सेविकांपर्यंत माहिती न पोहोचल्यामुळे ह्या EKYCला परत या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. त्याच्यामुळे सरकारला एक विनंती आहे, 31 डिसेंबर तुम्ही तारीख दिली आहे, जर असं झालं तर ही परत अजून असंच प्रॉब्लेम होईल आणि परत तुम्हाला तारीख वाढवावी लागणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ऍक्शन घ्यायला पाहिजे सरकारने. लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना त्यांचे कार्य काय ते सांगायला पाहिजे आणि लवकर लवकर निर्णय घेतला पाहिजे. इथेच थांबतो. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.